हा, बोला. नमस्कार काका. नमस्कार. हा, बोला बोला, काळे साहेब. काल आगाशीला जाऊन आलो. बरं. उपस्थिती बरीच कमी होती. ठीक आहे. चाललंय, पण कार्य चालू आहे. या चालेल. चालेल, आशीर्वाद आहे, स्वामी कृपा आहे. बोला पुढे. कार्य चालू आहे. कार्य चालू, ते यस. महत्वाचं. सातत्याने करणं चालू आहे. अच्छा, काल परवा डोक्यामध्ये जे आलं, विचार जे आले हा. त्या ह्याच्याप्रमाणे एक सेंटरमध्ये कार्य चालू राहण्याच्या पेक्षा मल्टिपल सेंटर्स मध्ये कार्य चालू होणं हे महत्वाचं ठरेल असा विचार आलेला होता. तर ठीक आहे, पण त्यांना बोलवू द्या. एकाच ठिकाणावरती होण्याच्या ऐवजी. ते ठीक आहे, योग्य आहे तुमचा विचार, तोही बरोबर आहे. काय? हा विचार केव्हा कराल तुम्ही? हम्म. त्या 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 सेंटरला लोकांनी ऑर्गनाईज करून तुम्हाला ते इन्फॉर्म केलं पाहिजे की आमच्या ठिकाणी आम्ही हे करणार आहोत, तुम्ही या. म्हणजे हम्म. इनिशिएशन त्या विविध सेंटरमधून झालं पाहिजे. येस, नाही पण ते विविध सेंटर निर्माण होणं गरजेचं आहे ना आधी. तो मग ते निर्माण होण्याच्या कार्यातच म्हणतो मी, ते विविध सेंटर निर्माण करण्याकरता त्यांचा सहभाग हा आवश्यक आहे. हा, पण म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे तिथे हो, असलेल्या लोकांनी. हो. होईल होईल, काम नक्की वाढेल. अच्छा, हो. नक्कीच यस, वाढेल. या. खूप आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी, बोला. मिलिंद बोला. काका, दोन प्रश्न होते. हा, बोला, श्री विचारा. स्वामी समर्थ. एक तर हे जे आता जे शेवटचं आपण ऐकलं जे की सुषुप्तीच्या नंतर जे नाड्या असतात आणि त्याचे वेगळे वेगळे रंग असतात, तर ते सगळं म्हणजे नुसतं आपल्याला समजाय करतं, म्हणजे असं म्हणजे जा- आपण त्या अवस्थेत पोहोचलो आता, म्हणजे त्याच्यात ते आत्मभाव होतं, त्याच्यात खरंच ते रंग असतात की नुसतं म्हणजे एक आपण आत्म प्युअर प्युअर आपल्या कॉन्शियसनेस मध्ये पोहोचतो ना तिथे, म्हणजे त्यावेळेस. नाही, मुळातून काय माहितीये का, की ती अवस्था पहिल्यांदा कळाली पाहिजे आणि मग अनुभव काय येतो हे त्यांनीच सांगितलेलं आहे. हो, त्यांनी ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांनी आपल्याला त्यांनी सांगितलं. अच्छा, त्यांनी अच्छा, अच्छा. सांगितलेलं आहे. हा, म्हणजे त्यामुळे आता आपण काही गृहीत धरून किंवा त्याच्यावर काही अर्थ नाही. कमेंट्री करू शकत नाही. पण तरी पण अनुभव सिद्ध गोष्ट मी सांगतो तुम्हाला काय असते ती, की ती अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही तुरी अवस्थेमध्ये जाता, म्हणजे चतुर्थ अवस्थेमध्ये, तर त्यावेळेस जो जीव आहे, तो जीवाच्या तीन अवस्था आहेत. ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीन अवस्था या आत्मस्थितीच्या नाहीये. या हम्म. आत्मस्थितीला अवस्थाच नाहीये मुळात. अवस्थाच. हो. तुम्ही जेव्हा आत्मस्थितीमध्ये जाता तेव्हा तुम्ही चतुर्थ स्थितीमध्ये जाता. आणि चतुर्थ स्थितीमध्ये तुम्ही सर्व साक्षीत्व तुम्हाला ज्यावेळेस प्राप्त होतं, त्यावेळेस दृश्य आणि दृष्टा हा एकरूपच झालेला आहे. म्हणजे हम्म. तिचे विषय कसा आहे बघा, की तिथे काही बघण्याचं काहीच नाही हा, म्हणजे. म्हणजे बघणारा आणि जे बघतो ते दोन्ही ते सगळं एकरूप एकच. झालेले आहेत. तर त्या एकरूपतेमध्ये म्हणजे प्रतीती होणार नाही असंही नाहीये. पण प्रतीती जी होते ती इतरांना जी प्रतीती असते ती आपल्याला प्रतीती येणार, त्यापेक्षा वेगळी प्रतीती आहे. सगळे हो. वेगळी प्रतीती आहे. म्हणजे आपल्याला जसं आता समजा असं गृहीत धरा की आपण परामाणीमध्ये बोलतोय किंवा आपण परादृष्टीने पाहतोय, तर परादृष्टी ही चतुर्थ स्थितीमध्ये आहे. आणि परादृष्टीमध्ये जे जे स्थूल दृष्टीने आपण पाहतो त्याच्यापेक्षा अत्यंत सूक्ष्म स्थितीमध्ये त्याच दृश्याला पाहत असतो आपण. पण ती सूक्ष्म दृष्टी आहे. त्या सूक्ष्म दृष्टीमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. अच्छा, हो. हा. म्हणून आता आपण स्थूल दृष्टीमध्ये राहून आपण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा हो, आपण प्रत्यक्ष ते त्या अनुभव होते. चतुर्थ स्थितीमध्ये जाऊन अनुभव घेतला पाहिजे. हा ठीक. त्यातला महत्वाचा मुद्दा. पण हा. काका, दुसरा दुसरा प्रश्न हा होता की जसं कालच्या संध्याकाळच्या प्रवचन मध्ये जसं सांगितलं हा. की जे गुणविशेषता ती जन्मता जी गुणविशेषता असते ती सुप्त अवस्थेत असते, आणि तिला जागृत करून आणि मग तिला जीव जगताच्या कल्याणात केला तर ते सहज अवस्था होती. हो. त्याच्याने पण आत्मभावाकडे लवकर होतो. पण ती गुणविशेषता जी आहे ती काय एक आपल्याला म्हणजे आम्हाला तर कळत नाही की आमची गुणविशेषता काय आहे. मी सांगतो तुम्हाला, गुणविशेषता म्हणजे काय आणि ती कशी कळवून घ्यायची. बरोबर आहे ना? तर गुणविशेषता म्हणजे मनुष्य जेव्हा माणसाचा जन्म होतो, त्या जन्माबरोबर तो काही विशेष प्रवृत्तींना घेऊन जन्मत असतो. हो. म्हणजे जन्मताना त्याच्या म्हणजे संचितामध्ये म्हणा किंवा कारंड्यामध्ये अनंत प्रवृत्ती आहेत. परंतु त्यातल्या अतिशय सिलेक्टेड काही प्रवृत्ती ज्या आहेत ना,
त्या बहिरंगामध्ये येतात, म्हणजे तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये येतात. आणि त्या मनात चित्तात येणाऱ्या वृत्ती घेऊन तो जन्मतो. आणि त्या ज्या वृत्ती आहेत ना, त्या वृत्ती आपण, त्या वृत्ती म्हणजेच गुणविशेष स्वभाव आहे तो. तर त्या विशेष जो स्वभावाचा भाग आहे, जो विशेष वृत्ती जी आहेत, त्या आपण कशा ओळखायच्या? तर हम्म. प्रत्येक कुठलाही मूल जे असतं, त्या मुलामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या मुलांमध्ये त्यांची जी एकाग्रता किंवा त्यांची जी आवड आहे, त्याची ती भिन्न भिन्न असते. हम्म. म्हणजे काही मुलांना रंगीबेरंगी टॉईज खेळायला आवडतात, तर काही मुलांची जी आवड आहे ती अजून एक फार वेगळ्या प्रकारची असते, की कोणीतरी गाणं म्हणत असेल तर तो अगदी जन्मल्यापासूनच त्याची एकाग्रता होऊन जाते. आणि ते जे स्वर असतात त्या स्वराशी त्याची लिंक लागलेली असते. हम्म. तर असं जे काही भिन्न भिन्न आपण क्षेत्र पाहिले, आपल्या व्यवहारातले भिन्न भिन्न क्षेत्र पाहिले, तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येकाचं क्षेत्र काहीतरी वेगळं आहे. अच्छा. प्रत्येक माणसाची जो आनंद आहे किंवा सहजता आणि स्वाभाविकता जी त्याची निर्माण होते, ते त्याच्या गुणविशेषतेच्या अनुसार आहे. हम्म. आणि मग या सिद्धांताला धरून जर आपण विचार केला की जो मनुष्य ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या एन्व्हायरमेंटमुळे जो आनंदी होतो, सहज होतो, म्हणजे त्याला आपला स्वतःच्या अस्तित्वाचंही भान फारसं राहत नाही आहे. आणि त्यांनी तिथे तेच केलं तो पाहिजे. एक, तर तो त्याची गुणविशेषता. पण काका असं आता आम्हाला इतके वर्ष झाले, माहिती नाही आम्हाला लहानपणात काय होतं ते, म्हणजे त्या प्रवृत्ती मेंटेन राहतात थ्रू आउट द लाईफ की, कारण की जसं आपण इतके नाही आमच्यावरती इतके परिणाम झालेले ना. त्या मेंटेन राहतात, ते असतातच, त्या नष्ट तर होतच नाही, पण त्या सुषुप्त अवस्थेत जातात. म्हणजे समजा असं गृहीत धरा की एखादा मनुष्य जो आहे तो मुलातच त्याला संगीताची आवड आहे, असं एक हम्म. एक्झाम्पल, अझम्पशन. हा, तर तो संगीताची आवड आहे, परंतु झालं काय की त्याला त्याचे आई वडील, त्याचे वडील डॉक्टर असतात, आई डॉक्टर असते, घरातला दवाखाना असतो. मग ते काय, त्या म्हटलं डॉक्टर व्हा. म्हणून त्या मुलाला ते लहानपणापासून तो डॉक्टर्स होईल या हम्म. दृष्टिकोनातून त्याच्या सगळ्या शिक्षणाचा मारा केला जातो. हो. आणि मग तो शेवटी एक दिवस तो डॉक्टर होतो आणि घरचाच मोठा दवाखाना असतो आणि त्या दवाखान्यात तो आपलं काम करायला लागतो. पण त्याही अवस्थेमध्ये त्याला जर संगीत ऐकायला मिळालं किंवा संगीताचा एखादा काय, तर तिथे त्याची तन्मयता आहे ना, ती त्या पेशंटला ट्रीट करण्यामध्ये असते, तेवढी ती तशी राहत नसते. नाही. तर ते म्हणजे आता आम्हाला शोधावं लागेल आमचं असं काय आहे ते. आता आता तुम्हाला हुडकावं लागेल की तुमची तन्मयता कशात होते पटकन. ते. जे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं किंवा हे ऐकतच राहावं, किंवा जे करत असताना असं वाटतं हे करतच राहावं, म्हणजे त्यात कंटाळा येत नाही, उलट आवड निर्माण होते. आणि ज्याच्यात सहजतेने आवड निर्माण होते, ती आपली गुणविशेषण. हा, आता चर्चा झाली त्याच्यात अजून एक ऍड करायचं होतं की आपण लहानपणीपासून हॉबीज हुडकत असतो ना सगळी, हा हा. ते पण त्याच्यानेच लिंक्ड असेल असं वाटतं मग, म्हणजे ऐकून. नाही, हॉबीज तर ठीक आहे. हॉबीज मध्ये काय असतं की थोडस माणूस जो आहे ना, आपल्याला सुख मिळण्याकरता हॉबीज असते काय, हा हा. आणि आनंद मिळण्याकरता गुणविशेषता असते. हम्म. ते गुणविशेषतेमध्ये तो आनंदाच्या दिशेने प्रवास करतो, आणि हॉबीमध्ये त्याला सुख मिळतं फक्त. पण ते हा. टिकून नाही राहत, आणि हॉबीज पण टिकून नाही राहत. हॉबीज काय असतात, आपल्याला लहानपणच्या ज्या हॉबीज आहेत की नाही, त्यानंतर तरुणपणी राहत नाहीत, त्या वृद्धावस्थेत राहत नाहीत. पण ज्याची मूळ प्रवृत्ती गुणविशेषता असते की नाही, तर ते त्याला जे लहानपणी आवडतं तेच अवस्थेपर्यंत त्याची ती आवड हम्म. टिकून राहते. हो समजलं ना? म्हणजे बाहेरच्या हो. एन्व्हायरमेंट किती जरी बदललं तरी त्याची जी मूळ आवड आहे, ती मूळ आवड त्याची टिकून राहिलेली असते. हा फरक आहे. म्हणून तुम्हाला हॉबी आणि गुणविशेषता, तर याचं तुम्हाला डायरेक्ट लिंक नाही करता येणार. ओके ओके. कारण हा हा. हॉबी जी आहे ना, हॉबी जी आहे काय असते, हॉबी म्हणजे त्या त्या वयामध्ये ज्याच्यामध्ये सुख मिळतं ते करण्याचा प्रयत्न आहे. हा. आता जसं लहान मुलं खेळतात ना, तर विटी दांडू खेळतात समजा, तर काय, तर ते आता मोठे डॉक्टर झाले किंवा इंजिनियर झाले तर ते विटी दांडू नाही खेळणार ना, पण त्याचा एरिया ऑफ वर्किंग बदलला पुढे, हम्म. आहे की नाही. पण त्या लहानपणापासून ज्याला ईश्वराचं प्रेम आहे, त्याला काही हा. कीर्तन प्रवचन किंवा काही सिद्धांत ऐकण्याची आवड आहे, तर तो मोठा झाला तर ते उलट प्रगल्भतेने वाढतच जाईल. त्यावेळेस तो असं म्हणणार नाही की बा लहानपणी मला खूप आवडत होतं, आता मी तरुण झालेलो आहे,
त्यामुळे आता मला काही परमेश्वराचं स्मरण करायचं नाही असं म्हणणार नाही तो. पण जिथे त्याचा आनंद आहे त्या ठिकाणी स्वाभाविकपणे आनंद मिळतो, तर ती गुणविशेषता सहजतेने आहे. होतं तो. हा, आणि त्या गुणविशेषातूनच आपल्याला आत्मतत्वाशी पर्यंत जायचा मार्ग पुढे सांगितलाय. त्या प्रवचनामध्ये काय सांगितलंय, गुणविशेषता जी आहे, ज्याच्यात तुम्ही समरस होता, ज्या कार्यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही टेन्शन येत नाही, काही नाही, कुठला प्रयत्नही करायची गरज नाही, तुम्ही सहजतेने ते करता. करताना सुद्धा एक सहजता असते, आणि ते सहजतेने करताना तुम्हाला त्याच्यात नेहमी आनंद मिळत असतो. हे जे आनंद मिळण्याचं क्षेत्र तुम्हाला एकदा मिळालं ना, की तुम्ही लवकर म्हणजे मग कुठलाही अहंकार राहणार नाही, कुठलाही मी माझं अहममत्व, धनसंग्रह याची जी आवड असते ती कमी होईल, आणि तो जो आनंद आहे तो टिकवण्याचा प्रयत्न. आणि हम्म. त्या प्रयत्नामध्येच तो मनुष्य जो आहे तो परमेश्वराच्या एकरूपतेच्या मार्गावर पुढे जाईल. म्हणून त्या ठिकाणी जे काय सांगितलं आहे की स्वधर्माचं पालन करा, स्वधर्माचा संबंध हा गुणविशेषतेशी संबंधित आहे. त्याच्या घरी लहानपणापासून व्यापार आहे, त्याच्या घरी जे व्यापार करण्याच्याच बाबतीमध्ये पूर्ण संस्कार आहेत, तर तो व्यापार करताना त्याला सहजता असते. पण ज्याच्याकडे घरी लहानपणापासून पूर्ण वातावरणच वेगळं आहे, म्हणजे वडील शिक्षक आहे, आई शिक्षिका आहे, आणि शिक्षण हाच त्याचा विषय आहे, तर त्याला जर व्यापारात टाकलं म्हणजे तो पुढे डॉक्टरेट होईल, इंजिनिअरिंग करेल, किंवा पीएचडी होईल, सगळं होईल. पण तो जर व्यापारात आला ना, तर तो यशस्वी होणार नाही. कारण त्याला व्यापाराचं जे विशेष लक्षण जे लहानपणापासून पाहिजे, किंवा मूलतः स्वभावता पाहिजे, ते जर नसेल तर तो होणार नाही. म्हणून हम्म. आपल्याकडे वर्ण आणि आश्रम का झाले, तर वर्ण हा त्या गुणविशेषतेचा संबंध आहे, आणि हो. आश्रम म्हणजे त्याच्या वयाच्या स्थितीप्रमाणे आचरण आहे. समजलं ना? हं. तर तुमच्या हो. त्या गुणविशेषतेचा उपयोग करा, तर तुम्हाला त्या ठिकाणी सहजता प्राप्त होईल, आणि सहजता प्राप्त झाली की तुम्ही परमेश्वराचे एकरूप होल, असा तो विषय आहे. कळालं? हो. हो. चला, ते आशीर्वाद आहे. समजतं. स्वामी कृपा, सर्वांना आशीर्वाद. स्वामी बोला. सक्षमच्या स्वामी समर्थ. पाया. काय झालं पायाला? हा, थोडं त्याला फ्रॅक्चर झालंय. अच्छा, हे लावलंय का मग? हा. प्लास्टर प्लास्टर हो, लावलंय का? छोटा. हा. तर प्लास्टर म्हणजे लावणार कालच आहे? कालच लावून आलोय. हा, हा. बरं बरं, होईल, कमी होईल. आता काय तसं अजून हो. होईल, त्याच्यामुळे लवकर भरून निघतं ते, काही काही चिंता करू नका. हा, हो. चालेल. हो. चला, श्री आशीर्वाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला. हा, गणोरकर बोला. हा, स्वामी समर्थ काका, स्वामी हा, समर्थ. स्वामी समर्थ. बोला, काय म्हणताय? एक विचारायचं होतं की हा, एखाद्याला देवधर्माची आवड नाही आहे, म्हणजे त्याच्या गुणविशेषतामध्ये देवधर्माची आवड नाही आहे, हा, ठीक आहे पण ना. तो कर्म चांगला करतो आहे, इमानदार आहे. काय मग हरकत आता आता ही परंपरा अशी चालू राहिली तर त्याला ती देवधर्माची आवड कधी निर्माण होईल मग? नाही, नाही, देवधर्म या शब्दाचा अर्थ थोडा विस्ताराने घेतला, विशाल भूमिकेतून घेतला पाहिजे. देव आणि देवधर्म म्हणजे काय? ऍक्च्युली धर्म हा शब्द पहिल्यांदा कळाला पाहिजे. धर्म म्हणजे ज्याला धारण करून मनुष्य हा सहज अवस्थेत जातो, त्याला धर्म असं म्हणतात. आणि देव जो आहे तो देव म्हणजे अगदी विविध प्रकारचे इंद्रदेव, अमुक देव, असे बरेचसे देव आहेत. त्या देवाच्या पलीकडे असणारा जो परमेश्वर, या परमेश्वराचा विषय असतो. पण आपण जेव्हा देव शब्द वापरला की तो अनेक प्रकारचे देव देवता आहेत. तर आपल्याला परमात्म्याचा विषय आहे, आणि तो परमात्मा हा कसा आहे हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आवश्यक नाही आहे की त्याला त्या देवघरामधल्या परमेश्वराचीच आवड असली पाहिजे. तर इथे धर्म हा शब्द जो आहे तो आपल्या गुणविशेषताशी संबंधित आहे. त्या गुणविशेषतेमध्ये तो समरस होतो, आणि समरस झाला की तो तन्मय झाल्यानंतर त्याचा अहंकाराशी संबंध तुटतो. तन्मयता म्हणजे काय आहे मला सांगा? तन्मयता या शब्दाचा अर्थ असा की त्याशी एकरूप होणे, आणि एकरूप झाला की आपण वेगळे आहोत असं त्याला, हे जे काही नेहमीची जाणीव असते ती जाणीव तिथे संपते, नाही का? आणि ती जाणीव संपली एकदा की तो त्या ब्रह्मस्थितीमध्ये जातो. त्याला म्हणजे त्यावेळेस तो दररोज पूजा करणारा असेल किंवा नसेल, या दोन्हीचाही संबंध नाहीये तिथे. ती अवस्था ही सहज अवस्था आहे, आणि सहज अवस्थेमध्ये अहममत्व संपतं. आणि संबंध आपली जी आध्यात्मिक साधना आहे ही अहममत्व संपण्याकरताच आहे. म्हणून ही गुणविशेषता त्यांनी जेव्हा जीव जगताच्या कल्याणाकरता वापरली,
तर माझं असं काही राहिलंच नाही ना. समजलं ना. म्हणजे माझं प्रत्येक कार्य जर मी जगाच्या कल्याणाकरता केल्याचं जर मला समाधान मिळत असेल तर माझ्याकरता वेगळं काय करायचं. काहीच नाही. जो मिळणारा जो आनंद आहे तीच बस. माझी उपलब्धी आहे. हो हो हो, अशा कळलं. स्थितीत जेव्हा तो जातो की नाही हम्म. तेव्हा तो परमेश्वराच्या जवळच जातो ना. अच्छा अच्छा. म्हणजे भक्ती मार्गाने परमेश्वराला भेटणं काय किंवा जगाच्या कल्याणाच्या मार्गाने परमेश्वराला भेटणं काय एकच आहे. एकच आहे. कारण तो परमेश्वर त्या सर्व जीव जगतामध्येच तर भरलेला आहे तो. ठरलेलं आहे. बर बर बर. म्हणजे त्याला सोडायचं आणि फक्त मूर्तीची पूजा करायची ही हम्म. परिपूर्णता नाहीये. मूर्ती ही हम्म. निमित्त आहे. मूर्तीच्या निमित्ताने अमूर्त तत्व समजलं पाहिजे तर ती मूर्ती पूजा आहे. हो हो, समजलं. एकदम बेसिक पॉइंट समजला काका. हा. सगळं ऐकून आता असं वाटतंय की आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी आम्हाला योग्य धारणा, योग्य आचरण हे ह्याचाच प्रयत्न चालू बस ठेवला बस. पाहिजे. आपल्या कर्तव्यामध्ये तुम्ही सतत राहिले ना हो आणि त्या कर्तव्यामध्ये मी केलं आहे, माझ्यामुळे झालंय हा भाव एकदा निघून गेला हो की आपोआपच तो आत्मस्थितीमध्ये जातो. त्याला हा वेगळ्या पद्धतीने काय करायची गरज नाही. तुम्हाला भगवंताने प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्तव्य दिलेले आहे हो आणि ते कर्तव्य समजून घेऊन त्या कर्तव्याशी समरस होऊन जो मनुष्य काम करतो तो आपोआपच आत्मस्थितीमध्ये जातो ना. म्हणजे असं तुम्ही कल्पना करा की आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला आपलं जर कर्तव्य कळालं आणि त्याने आपलं कर्तव्य सचोटीने पार पाडलं तर या देशाला प्रगतीच प्रगती आहे आणि हो परस्परांमध्ये प्रेमच प्रेम आहे. आपण काय करतो की आपली जी योग्यता नाही आहे ना ते करण्याच्या मागे पळत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं ते तर साध्य होत नाही. पण असलेली जी काही स्थिती आहे ती बिघडून जाते. हो म्हणजे आपण हो जर म्हणजे प्रत्यक्ष आपण जग पाहिलं तर जग कसं आहे मला सांग. धावधाव करतंय. अजून जास्त पगार पाहिजे, अजून पैसे पाहिजेत, अजून जास्त, अजून शिक्षण पाहिजे. हे झाला इंजिनियर झाला तर पोस्ट ग्रॅज्युएट करा, मग डॉक्टरेट करा, मग डॉक्टरेट केल्यानंतर चांगली नोकरी मिळवा, मग चांगली नोकरीमध्ये अजून चांगला पैसे मिळवा. म्हणजे तुम्हाला जी भूक आहे ना ती अतृप्त करणारीच आहे. ती हो तृप्ती नाहीये. पण तुम्हाला दिलेलं कर्तव्य समजा तुम्ही जे काय असेल त्या कर्तव्याशी समरसून तुम्ही जेव्हा कर्तव्य कराल माझी प्रगती होईल, प्रमोशन होईल, नाही होईल ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. पण मला जे मिळालेलं काम आहे ते सिन्सिअरली आणि ट्रुथफुली मी करणार. ही जर हा भूमिका केली ना तर प्रगती तर नक्की होणारच होणार. पण त्याची अतृप्ती राहणार नाही. हा अध्यात्मशास्त्रामध्ये तृप्ती आणि अतृप्ती हा विषय आहे. तुम्ही किती धन मिळवला हा विषय नाहीये. हा तुम्ही तृप्त होणं आवश्यक आहे आणि तृप्त तेव्हाच होईल ज्यावेळेस तो तन्मय होईल. जेव्हा तो काम करताना आवडीनं काम करेल. हा माणसं सवडीनं काम करतात, आवडीनं करत नाहीत. म्हणजे कसं की नोकरी आहे ना मग इतके वाजता ड्युटी करायची म्हणून पण सकाळी उठायचं हम्म. की मला ड्युटी जी आहे ते अमुक 9 वाजता टेबल पाशी मी बसलं पाहिजे. मग 9 वाजता बसायचं असलं सकाळी 5 ला उठलंच पाहिजे आणि मग 5 पासून ते 9 पर्यंत प्रत्येक मिनिट टू मिनिट अॅक्युरेट काम केलं पाहिजे. आणि रविवार असलं की सगळा कार्यक्रम कोसळला. म्हणजे काय झालं माहितीये का आपलं जे कर्तव्य आहे ते आपण आवडीनं करत नाही, सवडीनं करतो. म्हणजे प्रत्येकाने स्वतःला विचारावं की आपल्या ड्युटीज आपण आवडीनं करतो का नाही करत. काय उत्तर मिळतं सिन्सिअरली ट्रुथफुली विचारावं. उत्तर काय मिळतं बघा. तू काय रे बाबा कशाकरता नोकरी करतो, काय पैसे मिळवण्याकरता. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह त्याचा पैसे मिळवणं आहे. हा ऑब्जेक्टिव्ह हे नाही की मला जे काम दिलंय ते समरसून मी करून त्याच्यामध्ये आनंद घेणं असा फार क्वचित मनुष्य. हो आणि असा मनुष्य फार थोर असतो. तो कुठल्याही पदावर असतो. अगदी तो झाडू मारणारा जरी असला तरी त्याला माझं काम झाडू मारायचं मी स्वच्छता ठेवली पाहिजे एवढ्या भूमिकेतून त्यांनी काम केलं ना तर तो त्या मॅनेजरपेक्षा मोठा माणूस आहे. अध्यात्मशास्त्र फार वेगळं आहे. हो अध्यात्मशास्त्र जेव्हा प्रत्यक्ष जीवन पाहतं ना तेव्हा त्याचे कॉमेंट्रीज खूप वेगळे आहेत आणि त्याचा निर्वाह होतोच. म्हणजे आपण काय म्हणतो निर्वाह या शब्दाचा अर्थ आपण चुकीचा लावतो हा की आपल्याला इतका पैसा मिळाला म्हणजे निर्वाह होईल असं आपण गणित म्हणतो आणि त्या गणितामुळे सगळंच मामला बिघडून जातो. आपण कुठेही तृप्ती, आनंद, इतरांना मदत करण्याची वृत्ती याचा कुठेच समावेश नाहीये. पगार मात्र वाढतोच आहे, सारखा वाढतोय पगार. शेवटी 1 कोटीच्या वर गेला पगार. मग त्याला म्हटलं आता तरी तृप्त आहे का नाही याच्यापेक्षा थोडं जर वाढलं तर बरोबर होईल. याला काय करणार नाही आपण.
हो. म्हणून ते महाराजांनी ते सिद्धांत सांगितले. अतृप्ती असल्यामुळेच त्याला काहीच पुरत नाही मग. नाही तर म्हणजे त्याची वृत्तीमध्ये अभाव आहे, हो बाहेर हो अभाव नाहीये. अभाव जो आहे तो अंतःकरणामध्ये आहे. हो अंतःकरणामध्ये जर भाव असेल की नाही तर बाहेर कमी जास्त झालं तरी फरक पडणार नाही त्याला. हा. हे आपल्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल मध्ये शिकवलं पाहिजे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य करा, मग कंपनी वाढेल, आणि कंपनी वाढली तर तुम्ही वाढाल. हो हे जर सांगितलं ना आपल्या कंपनीतल्या सगळ्या एम्प्लॉईजना, आणि त्याला काही उदाहरणं देऊन ते सिद्ध करून दाखवलं, तर कुठेतरी मोटिवेशन मिळेल काम करायला. तर ते काय म्हणजे आपलं मोटिवेशन काय माहिती का, इन्क्रिमेंट किती मिळेल, बोनस किती मिळेल, हा आधार आहे काम करण्याचा. पण कुठलाही एम्प्लॉई असं म्हणत नाही की यावर्षी कंपनीला प्रॉफिट कमी झाला किंवा आता लॉस मध्ये झाल्यानंतर तुम्ही बोनस देऊ नका बरं काय आम्हाला, आपल्याला सगळ्यांनी मिळून कंपनी वाढवायची आहे, असं कोणीही म्हणत नाही. तर असं सगळी भूमिका आहे. म्हणजे या म्हणजे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ काय. हो हो तो परमात्मा सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, प्रत्येक कर्तव्यामध्ये आहे. असं काही नाही की पण तिथे देवासमोर बसल्यानंतर तो परमात्मा आहे आणि तिथून उठून बाहेर गेल्यानंतर तो नाही, हे समजणं चुकीचं आहे. तो तिथून उठलं बाहेरच तर कराय तो. त्यावेळेस तुम्ही बाहेर जाता आणि अनेक प्रकारचे माणसं भेटतात की नाही, त्यातला परमात्मा शोधणं फार अवघड आहे. पण हो हो. चला छान. श्री स्वामी. श्री स्वामी. दादा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला बोला, काय म्हणतात. फार छान वाटलं. हा आणि त्यावेळेस मला एक फोन आला होता की ध्यान साधनेमध्ये जेव्हा आपण हृदय नाडीतून सूर्याशी संबंध ठेवतो तर हो, ती हो. सूर्य नाडी आहे का? हा म्हणजे ती नाडी, त्या नाडीला सूर्यनाडी म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, सूर्यनाडी चंद्रनाडी या दोन नाड्या असतात मध्ये, पण तशी ती सूर्यनाडी नाहीये. ही सूर्यनाडी, ही ज्या नाड्या आहेत त्याच्यामध्ये जी मधली जी मधोमध जाणारी सुषुम्ना त्याला म्हटलेलं आहे, तर ती सुषुम्ना नाडीतून ज्यावेळेस जातो आपण तेव्हा त्या ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. तोपर्यंत या सूर्यनाडी चंद्रनाडीमध्ये वर जाणे खाली येणे, वर जाणे खाली येणे, जाणं येणं चालू आहे तिथे. पण जेव्हा सूर्याशी संबंध तुमचा केव्हा येतो, ज्यावेळेस तुम्ही या मूर्धन्य नाडी असं म्हटलंय, त्याला सूर्यनाडी म्हटलेली नाही, मूर्धन्य नाडी म्हटलेली. मूर्धन्य म्हणजे मूर्ध स्थिती ही ह्या ठिकाणी डोक्याच्या शिरोभागावर आहे, आणि तिथे जाण्याचा मार्ग जो आहे ना तो सुषुम्ना नाडीतून आहे. मूलाधार मधून. हा मूलाधार पासून जातो, पण हृदयस्थ, हृदयातून ज्या एक नाडी वर जाते आणि काही अनेक नाड्या खाली जातात, तर ती एक नाडी जी वर जाते त्या नाडीतून ज्यावेळेस जीवात्मा वर जातो ध्यानावस्थेमध्ये, त्यावेळेस तो त्याचा मार्ग मोकळा होतो. मग तो सूर्यरश्मीने सूर्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे शरीर तुमचं शांत बसलेलं असेल पण तुम्ही सूर्य लोकात जाऊन परत याल. तीच पद्धत आपल्या ह्याच्यामध्ये गायत्री उपासनेमध्ये आणि सप्तव्याहती ज्याला म्हटले की 7 जे टप्पे आहेत ते ओलांडून तुम्हाला अंतिम ब्रह्मलोकापर्यंत जाण्याकरता मार्ग सांगितला आहे. आणि ब्राह्मणाकरता तर ते फार आवश्यक आहे की ही जी गायत्री उपासना करायची आणि त्या ब्रह्मलोकात दररोज जाऊन यायचं. समजलं ना. ते जाण्याकरता तुम्हाला सूर्य पहिल्यांदा त्याचं द्वार आहे, त्याच्यातून तुम्हाला पुढे जायचंय. तर ते सूर्यद्वार म्हणजे शरीरातलं काय आहे? नाही, शरीरामध्ये हे मूर्धन्य म्हणजे हे ब्रह्मरंध्र. हा ब्रह्मरंध्र, त्या रंध्रातून ब्रह्मतत्वाकडे जाता येतं. ते ब्रह्मरंध्र सूर्याच्याच पहिला टप्पा, फर्स्ट स्टेशन सूर्य आहे तिथे. ते गुरुकृपेने होणार आहे. अगदी खरंय. हा हा. आणि दादा मला काय मी बरोबर. काम फास्ट करते आणि मला काय असं बाहेरची ऍक्टिव्हिटी असते, कधी कधी नीडी पर्सनला पण काय कधी हेल्प बरोबर. करावी लागते. बरोबर. तर मी प्रायोरिटी वाईज काम करते. असं ठीक आहे. जसं गुरुगीता करते तर कधी कधी मला 2 वाजता होते. हा नाही तसं काही नाहीये. हे बघा, तुम्हाला ज्याच्यामध्ये परमेश्वराचं कार्य आहे ना ते प्रथम करा. जिथे हा. तुम्ही आता समजा ज्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वर दिसतो आणि परमेश्वराचं कार्य केल्याचं जिथे समाधान मिळतं, हा हा. तर ती प्रायोरिटी ठेवा. आणि नंतर तुम्हाला नंतरच्या ह्याच्यामध्ये तुमची उपासना तुम्ही करा त्या ठिकाणी. म्हणजे हा वेळापत्रक हा नियम सिद्ध करण्याकरता आहे, पण नियमामुळे बंधनात जायचं कारण नाही. हा हा.
म्हणजे पुष्कळदा जसं काय वॉकिंगला जातो तर अजप चालू ठेवतो हा मग आणि आहे ना मग होतच म्हणजे अनुसंधानाकरता तुम्हाला स्थान किंवा क्रिया याचं बंधन असता कामा नये. अनुसंधान तुमचं केव्हाही होऊ शकतं. आणि रात्री झोपण्याच्या आधी 5 माळा आणि सगळ्यांची करून स्वामींची पण एक माळा करते मी, छान, चांगलं आहे, उत्तम श्री आहे, स्वामी छान, समर्थची. आणि माझे लहानपणापासून जो 2-3 मला मंत्र कोणी कोणी दिलेले ते सगळे करते चांगलं आहे. आणि आपलं पण ते मंत्र ठेवते. आणि फक्त मेडिटेशनला कधी कधी होतं कधी नाही होत असं. काही हरकत नाही. मेडिटेशन म्हणजे शेवटी काय, मेडिटेशन म्हणजे आपण परमेश्वराशी स्वतःला जोडणं आहे. मेडिटेशन या शब्दाचा अर्थ काय की त्याचं आपलं अनुसंधान टिकून ठेवणे, सातत्याने ठेवणे, ते मेडिटेशन आहे. त्यामुळे मेडिटेशन बरोबर आवश्यक नाहीये की तुम्ही ध्यानस्थ बसल्यावरच मेडिटेशन होतं, असं काही नाहीये. तर बरोबर बरोबर. मेडिटेशन म्हणजे परमेश्वराशी अखंड अनुसंधान ठेवण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रत्येक कर्तव्यामध्ये ते करता येतं. आपलं कर्तव्य करेक्ट. करतानाच ती साधना होते. बरोबर बरोबर. छान. आणि ते मी आज पुन्हा ऐकेल, रिपीट येईल ना तेव्हा. एक 5 मिनिटाचं गेलं माझं. काही हरकत नाही, ऐका 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 हा. जरूर. हा? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद. स्वामी बोला. श्री स्वामी समर्थ काका. हा श्री स्वामी बोला. हा काका तुम्ही ते ह्याच्यामधला जो उल्लेख केला ना नाडीचा, ते हो. थोडं अजून नीट कळलं नाही. अच्छा. नाही काय माहितीये का की योगशास्त्राचा विषय आहे तसा तो, पण तसा तो आपल्या विज्ञानाचा सायन्सचा सुद्धा विषय आहे. जो हृदयातून ज्या अनंत नाड्या ह्या शरीरातून सगळीकडे पसरल्या आहेत बरं का, त्यातली एक नाडी जी आहे ती ऊर्ध्व दिशेने म्हणजे सहस्त्रार चक्र जे आहे शरीरात, डोक्याच्या वर जो शिरोभाग जो आहे त्या तिथे एक नाडी जाते आणि त्या नाडीच्या त्याला मूर्धन्य नाडी असं म्हटलंय. आणि त्या नाडीच्या म्हणजे माध्यमातून तो मार्ग आहे. त्या मार्गातून ज्यावेळेस तुम्ही जीवात्मा म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व एकाग्रतेने तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराचं अनुसंधान त्यावेळेस आपोआपच तो मार्ग मोकळा होतो. म्हणजे तुम्हाला मार्ग शोधणे किंवा त्यातून जाणे हा विषय नाहीये. तर ती सहज स्थिती आहे आणि त्या सहज स्थितीमध्ये तो आपोआपच सहस्त्रार चक्रामध्ये जातो. आणि जेव्हा सहस्त्रार चक्रामध्ये तो जातो आणि ती त्याची स्थिती सातत्याने राहते, तेव्हा ते रंध्र जे आहे ना ते भेदून तो सूर्य लोकामध्ये जातो. समजलं ना, ते सूर्यलोकात जातो. सूर्यलोकातून पुढे म्हणजे यथेच्छ गती हा शब्द वापरलाय. म्हणजे त्याची इच्छा असेल त्या त्या ठिकाणी तो जाऊ शकतो आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर तिथून पुन्हा रिटर्न आहे, पुन्हा शरीरामध्ये तो येऊन पुन्हा एकदा शरीरामध्ये चेतना येऊन तो कार्यरत राहू शकतो. तर ही साधना आहे, ही जी आहे ना ही साधना आहे. आणि नाडी म्हणजे तो मार्ग आहे त्याचा. आता थोडं. नमस्कार काका. नमस्कार. हा आशीर्वाद आहे नमस्कार खूप. काका. हा बरं आहेत तुम्ही सगळे, बरे आहेत का? हो हो, बरं आहे की. हा चला नाही नाही आशीर्वाद. काका, ते मला ह्याचं विचारायचं होतं. आपण साधनेत राहून सुद्धा आपण भूर्भुव स्वर्ग महाजनलोक ह्याच्यात जाऊ शकतो साधनेमध्ये सुद्धा. हो जाऊ शकतो, त्याच्याकरताच आहे ते, जाण्याकरताच आहे ते मंत्र. जाऊ शकतो म्हणजे हा नुसतं हा. नुसतं वैकारिणी म्हणण्याचा विषय नाही आहे तो. हो 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 हो. तर तो कुंभक स्थितीमध्ये म्हणायचा आहे. म्हणजे तो प्राणायाम जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस तो हा हा. हा तर तो ज्यावेळेस आपण कुंभक स्थितीमध्ये जातो तेव्हा तिथे स्थिर होणे आणि त्या ठिकाणी सप्तविहारती म्हणजे भू भुवा श्वास सत्यम पर्यंत त्याचा उच्चार करणे आणि मग गायत्री मंत्राचं उच्चारण करून मग श्वास बाहेर सोडणे. समजलं ना? हा हा हा. त्याच्याकरता ती सध्या आहे. सध्याचा उद्देशच तो आहे की तुम्ही त्या सप्तलोकात जाऊन यायचंय तुम्ही. साधनेमुळे जशी साधना होईल तसं होऊ शकते ना. हा ना, साधना काय आपण दररोज करायचं ना. ही गायत्रीची उपासना ही सध्या आहे आपली, तर सध्यामध्ये हे करायचंच नाही. आणि साधना उत्तम झाली की ते अजून आपोआप होतच. ठीक आहे ना? हो हो हो. आणि मी एक रजिस्टर एक लेख लिहिलाय छान गायत्री मंत्रावर, 3 हा पानाचा लेख आहे काका. हा काय गायत्री मंत्राचे स्वरूप, गायत्री मंत्राचं स्वरूप काय, गायत्री मंत्राचं महत्व हा काय, हा लेख बरोबर लिहिलेला आहे 3 पानाचा. बरोबर ते पाठवून तुम्हाला दाखवतो आल्यावर. दाखवा दाखवा जरूर दाखवा. हो हो. त्याला आशीर्वाद आहे. बरं आता सर्व स्वामी भक्तांना माझं एक निवेदन सांगतो मी, थोडं ऐका पहिल्यांदा मग पुन्हा बोला आपण. विषय असा आहे
की आता आपण एक निवेदन, माझा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तर त्याच्यामध्ये महत्वाचं सर्व आपल्या या ग्रुपमध्ये सर्व लोकांना मला सांगायचं आहे की आपण आता या पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन जागा आपल्याला गिफ्ट डीड होणार आहे. डोनेशन मध्ये एक जागा मिळणार आहे. तेव्हा ती इथून औरंगाबाद पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण 14,000 स्क्वेअर फुटाची जागा आहे. तर ती जागा आपण ताब्यात घेणार आहोत आणि स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी त्याचं आपण म्हणजे पूर्ण घोषणा करणार आहोत की अशी अशी जागा आपल्याला मिळाली. तर त्या जागेवर आपल्याला पूर्ण एक डेव्हलपमेंट करायचं आहे. महाराजांचं मंदिर बांधायचं आहे, महाराजांची मूर्ती स्थापन करायची आहे, महादेवाचं स्थान तिथे निर्माण करायचंय, तिथे नित्य रुद्राभिषेक होईल असं ठिकाण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपले वेद उपनिषद याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराचं केंद्र ठेवायचंय. तेव्हा हे सर्व कार्य आपल्याला उभं करायचंय. त्याकरता पहिल्यांदा आपले सगळे मंडळी जी आहेत ते या कार्याचं सदस्य झाले पाहिजे. आणि म्हणून हे सदस्य होण्याकरता म्हणून आपले जेवढे काही भक्त माझ्या संपर्कात आलेले आहेत आणि आता तुम्ही या उपनिषदाच्या निमित्ताने तुम्ही जे संपर्कात आलात ते सर्वच हे आपल्या साईटवर एक सदस्याचा फॉर्म घेतलेला आहे आपण. तर तो वार्षिक सदस्य आहे. तर वार्षिक सदस्य प्रत्येकाने दरवर्षी व्हायचं आहे. तर आता 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत हे वर्ष आपण गृहीत धरायचं आहे. तर त्या वर्षामध्ये आपल्याला वार्षिक त्याची वर्गणी ही 1,000 रुपये वार्षिक वर्गणी भरायची आहे. आणि त्यांनी नित्य संपर्कात राहायचं. म्हणजे या कार्यामध्ये फक्त पैसे भरून इतके मर्यादित नाहीये. तर आपलं नित्य कार्य काय चालू आहे हे आपण बुलेटिन काढणार आहोत. म्हणजे आपण जे त्रैमासिक काढू त्याच्या माध्यमातून आपण सांगू. आणि त्याच्याशिवाय ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांना आपण काही जबाबदारी देणार आहोत. तेव्हा आपल्याला आता कमीत कमी 1,000 सदस्य आपल्याला करायचे आहेत आणि प्रत्येक सदस्याने 1,000 रुपये हे भरायचे आहेत. आणि त्या संदर्भात तुम्ही भाऊभाई पटेल आणि पाडळकर यांना संपर्क करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ विश्व संदेश हे जे चॅनल आहे त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही त्याचा फॉर्म अवेलेबल आहे. तो फॉर्म भरा पूर्ण आणि फॉर्म भरून तुम्ही या कार्याला आता सहभागी सगळ्यांनी व्हावं असं मला सर्वांना सांगायचं. ठीक आहे. बोला अभिजित बोला. श्री स्वामी समर्थ. खूप आशीर्वाद आहे दोघांनाही. हो, खूप छान झालं प्रवचन आणि चांगले इन्साइट चांगले मिळाले. स्पेशली स्वधर्म खूप छान सांगितलं तुम्ही की फक्त तो शोधून काढणं हा थोडासा ट्रायल अँड एररचा भाग आहे नाही का? म्हणजे नाही ट्रायल एरर नाही. आपल्याला केव्हा तरी ते 24 तासात आपल्याला कळत असतो. आता काही लोकांनी हॉबी हा शब्द वापरला. आता हॉबी नव्हे. आता आम्ही तुम्हाला सांगू का की ज्या घराण्यात आपला जन्म झालाय की नाही तिथून त्याची सुरुवात आहे. म्हणजे आपला जन्म होण्याचं कारणच काहीतरी निश्चित असतं की आपल्या त्या विशिष्ट ज्या वृत्ती प्रवृत्ती असतात ना आपल्या म्हणजे गुणविशेषता असते की नाही त्या माध्यमातून परमात्म्याकडे जाण्याकरता आहे. कारण सांगतो तुम्ही म्हणजे माणसाला हे कळतच नाही आणि कोणी सांगतच नाही ना. मुळातून कोणी त्याला सांगायला पाहिजे तर त्याला ते त्या दिशेने विचार करू शकेल तो. महाराजांनी आता या म्हणजे सार्थक जीवन हे हा जो विषय चालू आहे त्या निमित्ताने त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक माणूस गुणविशेषतेने जन्म घेतो आणि त्या गुणविशेषतेचा विनियोग त्यांनी जर जीव जगताच्या कल्याणाकरता केला तर त्याची स्थिती ही आत्मस्थिती होते असा हा मूळ सिद्धांत आहे. विशेष पासून अविशेष होतो. विशेष येतो ना अविशेष स्थिती. ही विशेषता त्याला त्याच्याकरताच दिली अविशेष स्थितीकडे जाण्याकरता. पण होतं काय माहितीये का त्या विशेषतेचा तो विनियोग हा त्याच्याकरता करण्याच्या तो आपलं महत्व कसं वाढेल, आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल, आपल्याला धन कसं मिळेल, आपली समृद्धी कशी वाढेल हे संस्कार त्याच्यावर केले जातात. त्यामुळे त्याची चूक आहे असे म्हणता येणार नाही. पण साधारण जन्म झालेल्या बाळापासून त्याच्यावर जे काही वातावरण निर्माण असतं तर त्याला कधीही परमेश्वराच्या प्राप्तीचा विषय त्याच्याकडे नसतोच आणि कोणीही तसं सांगतच नसतं. त्याला फक्त म्हणतात तू चांगले पैसे कमव, चांगली समृद्धी मिळव, तुला चांगली बायको मिळायला पाहिजे, चांगला नवरा मिळाला पाहिजे, संसार चांगला झाला पाहिजे. ह्याच्या पलीकडे पूर्ण जगामध्ये असा विषय नाहीये. आणि या सगळ्याबरोबर सुखदुःख येतातच. म्हणजे पूर्ण तृप्ती ही मिळतच नाही. पण परमात्म्याच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण तृप्ती मिळावी. परमात्म्याच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही पूर्ण आनंदी झाले पाहिजे हा विषय आहे तिथे.
पण त्याची काय व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण कसं बसायचं आणि आपण कार्यरत राहून जीवनाचा आनंदही लुटायचा आहे आणि सगळ्या बंधनातून मुक्तही व्हायचंय, हे आपण जर समोर ठरवलं तर मग अशक्य काही नाही. बरोबर आहे. फार तुम्ही एक गोष्ट सांगितली होती की आपण आशीर्वाद देताना सुद्धा कर्तृत्ववान व्हा म्हणतो, पण खरं म्हणजे ते कर्तव्यवान व्हायला पाहिजे. कर्तृत्ववान, कर्तृत्व हा शब्द जो आहे ना मिसलिडिंग आहे. कारण कर्तृत्व म्हटलं की त्याला मी करता आलाच त्या ठिकाणी. पण कर्तव्याला सचोटीने पाळलं तर माणसाला, मनुष्य आनंदी होतो. माणसाला एक प्रकारची तृप्ती मिळते कर्तव्य केलं तर, आणि कर्तृत्व केलं तर मग स्पर्धा सुरू होते. मग मला क्रेडिट मिळालं, त्याला क्रेडिट मिळालं, आणि त्याला काही अंत नाहीये मुळातून. त्याच्यामध्ये असा काहीच अंत नाही. म्हणजे तो मॅनेजिंग डायरेक्टर जरी झाला तरी तो म्हणतो मला एक दिवस चेअरमन व्हायचं म्हणतो. म्हणजे हे न संपणारी कथा आहे ती. त्याच्यापेक्षा मी झाडू मारतो परंतु मला ह्याच्यामध्ये श्रीराम जयराम जय जयराम म्हणत मी मारेन, तर तिथे मला हा तृप्त म्हणजे मोकळा झाला, कशात अडकला नाहीये. हे रहस्य समजलं. तुम्ही कोणतंही काम करा, त्यात उच्च नीच असं काहीच नाहीये, पण ते कर्तव्य करताना तुम्ही समर्पण भाव ठेवा. आपण हे सगळं परमेश्वराचीच पूजा करतोय अशा भूमिकेतून तुम्ही काम केलं, ते काम अतिउत्तम होईल, आणि ज्याच्याकरता तुम्ही काम करताय ना तो अत्यंत आनंदी होईल, आणि त्याचा आनंद जो आहे ना तुमचा आनंद द्विगुणित करेल. हे रहस्य आहे. हे त्याच्यातलं त्या सिद्धांतातला गाभा आहे तो, आणि तो युनिव्हर्सल ट्रुथ आहे. म्हणजे असं नाही की बा तो भारतात लागू आहे आणि अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन काहीतरी वेगळं असल्यामुळे तिथे ते लागू नाही. त्यांना माहीत नाहीये असं म्हणा, पण लागू नाही असं. तुम्ही उद्या अमेरिकेला जाल आणि असं म्हणाल की प्रत्येक सिटीजनने आपलं कर्तव्य सचोटीने पार पाडलं आणि देशाच्या इंटरेस्ट करता काम केलं, तर तो अमेरिकन प्रेसिडेंट म्हणेल का होत नाही असं नाही करायचं. बरोबर नाही होणार असं. म्हणजे भारतीय तत्वज्ञानातले जे सिद्धांत आहेत ना ते युनिव्हर्सल ट्रुथ आहे. ऍब्सोल्युटली. कुठल्याही जिओग्राफीमध्ये, कुठल्याही काळामध्ये, कोणत्याही काळामध्ये. बरोबर. काका उद्या वगैरे फोन करू, उद्या दुपारी वगैरे करा ना. काय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोल उर्मिला, बोल उर्मिला, बोल. आवाज येतोय का उर्मिला? आवाज तुझा येत नाही, तुझा येत नाही. तुझा सुरू कर. खूपच चांगलं वाटलं म्हटलं. पण मला ते जेव्हा मी आज ऐकत होते तेव्हा जे रंग सांगितले ना, तर निळा रंग आणि लाल रंग, पीतवर्ण वगैरे, हे जे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो आणि आपली डोळा असा एकटक जर आपण पाहिलं तर हे सगळे रंग त्यात दिसतात. निश्चितच दिसतात. आणि गोल 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 असा सूर्य फिरत फिरत एकदम शुभ्र दिसतो, कधी काळ निळसर दिसतो, कधी एवढे जे 5 रंग सांगितले तो प्रत्येक रंग दिसतो, ते सगळे दिसतात. आणि कधी अर्धवट जर दिसत असेल सूर्य तर तो पूर्ण गोल 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 फिरताना दिसतो. तर हे जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय म्हणजे ते आपल्यामध्येही आहे आणि सूर्यामध्येही आहे. आणि पहिला टप्पा जो आपला आहे, चतुर्थ अवस्थेत पहिला टप्पा जो सूर्य आहे असं आता सांगितलं ना. चतुर्थ अवस्थेमध्येच आपण हा प्रवास करू शकतो. हा प्रवास करण्याकरता तुम्हाला जीव भावात असताना नाही होऊ शकत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही अहंकारामध्ये आहात किंवा विषयाशी लिप्त आहात तर त्यावेळेस तुम्हाला या प्रवासाला जाताच येणार नाही. तर तुम्हाला या चतुर्थ अवस्थेमध्ये यावं लागेल. या तुरी अवस्थेत आल्यानंतरच तुम्ही हा प्रवास करू शकाल. म्हणजे स्वतःच्या तिन्ही अवस्था. त्याच्यासाठी गुरुचं सानिध्य एकमेव उपाय. हो, त्यांच्या बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. गुरूंकडनं मार्गदर्शन घेणे, त्यांच्या सानिध्यात राहणे आणि त्यांच्याकडून ज्ञान घेणे ही आवश्यक गोष्ट आहे. उत्तम. महाराजांची कृपा आहे, आशीर्वाद आहे, अखंड आशीर्वाद. स्वामी कृपा झाली का? ज्ञानेश्वरी पारायण वगैरे झालं? हो हो हो, खूपच चांगलं वाटलं. माऊलींची कृपा आहे. खूपच आनंद वाटला. चालेल, खूप छान.
बस असाच आनंद अखंड राहो. स्वामींची कृपा स्पष्ट जाणवते हो आणि बस आनंद मिळतो. बस बस तेच पाहिजे, दुसरं काही नाहीये जगात, त्याच्या पलीकडे काहीच नाही. काहीच नाही. छान काहीच नको दादा. बस कृपा आहे. श्री स्वामी. श्री स्वामी. चला आता आपण रजा घेऊया, वेळ झालेला आहे. पुढच्या रविवारी भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय.